नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपीचा कोर्टामध्ये अजब दावा आहे। किरकोळ मारहाणीसाठी अटक करण्यात आल्याचं आरोपीचं निर्लज्जपणे उत्तर कोर्टामध्ये पाहायला मिळालंय। कोर्टाने आरोपीला केसविषयी विचारलं असता आरोपीचे उत्तर आहे। काल दुपारी आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे टाकल्यानं कोर्ट पोलिसांवर नाराज आहे आणि त्यानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली आहे। नसरापूरमधील पीडितेची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल असं राऊतांनी म्हटलंय आणि त्या बहिणीच्या मुलीवर अत्याचाराचा अधिकार कोणाला दिलाय का? राऊतांनी हा सवाल उपस्थित केलाय। तर कुठलीही घटना झाली की लाडकी बहीण विरोधी भूमिका राऊत का घेतात असं बन यांनी म्हटलंय। लाडकी बहीण आणि या प्रकरणाचा संबंध काय असा सवाल बन यांनी केला आणि या प्रकरणामध्ये सरकार अतिशय सजग असल्याचं बन यांनी प्रत्युत्तरादाखल म्हटलंय। कालच्या दुर्दैवी मुलीची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल। तिच्या खात्यात 1500 रुपये फडणवीस टाकत असतील। त्या 1500 रुपयाच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर अशा प्रकारे बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्ही कोणाला दिलाय का? की तिने आता बहिणीने तोंड बंद करावं, आम्ही तिला 1500 रुपये देतो, हे या राज्यामध्ये सुरू आहे। या महाराष्ट्रातल्या माता आणि भगिनींनी या सरकारविरुद्ध बंड केलं पाहिजे। कुठलंही प्रकरण झालं की लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे, लाडक्या बहिणीच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केला पाहिजे, अशी भूमिका संजय राऊत का घेतली पाहिजे? लाडक्या बहिणीचा आणि या प्रकरणाचा संबंध काय? या प्रकरणामध्ये सरकार अतिशय सजग आहे। लाडक्या बहिणीच्या पाठीशी देखील सरकार आहे आणि आरोपीला शिक्षा देण्याचं काम देखील सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। त्यामुळे प्रत्येक वेळी लाडकी बहीण योजना बंद करा अशा पद्धतीचे आरोप करणं चुकीचं आहे। या प्रकरणामध्ये बलात्कार प्रकरणामध्ये आरोपीला शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांचीच भूमिका आहे आणि सरकार देखील त्याच दृष्टीनं काम करते। ज्या पद्धतीने सरकार चालवलं जात आहे किंवा पोलीस चालवले जात आहे ते पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहेत। आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे। या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे। सरकारवर खटला दाखल केला पाहिजे। सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे। या सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे। तुम्ही कोणाकोणाचे एन्काउंटर करा, हे सरकारच नालायक आहे। संजय राऊत, जनतेनं तुमचं एन्काउंटर केलेलं आहे। सरकार अतिशय गंभीर आणि खंबीर आहे। या प्रकरणामध्ये दोषीला शिक्षा ठोठावली पाहिजे। यासाठी रात्रंदिवस एक करून पोलीस पूर्ण पुरावे जमा करतायत आणि तुम्ही एन्काउंटरची भाषा करतायत। तर जनतेने तुमचं एन्काउंटर केलंय। जनता सुज्ञ आहे। जनतेला पूर्ण माहिती आहे की सरकार कशा पद्धतीनं या प्रकरणात हाताळतंय, कशा पद्धतीनं आरोपीला शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करते। तुम्ही मात्र विनाकारण राजकीय चिखलफेक करण्याचं काम